आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे बगळा आणि खेकडा. एक बगळा होता. तो त्याच्या शेजारील तलावातून मासे उचलून खात असे. मात्र जसजसा तो मोठा होत गेला तसतसं त्याला एकही मासा पकडणे कठीण होऊ लागले. स्वतःचे पोट भरण्यासाठी त्याने एक योजना आखली. त्याने मासे, बेडूक आणि खेकडे यांना सांगितले की मी असं ऐकलंय की काही लोक हा तलाव पूर्णपणे रिकामा करणार आहेत आणि त्यामुळे तलावात तुमच्या सगळ्यांचे खूप हाल होतील आणि तुम्हाला सगळ्यांना जीव गमवावा लागेल. मला या गोष्टीचे वाईट वाटत आहे आणि मला तुम्हा सर्वांची उणीव भासेल असेही त्याने सांगितले. हे ऐकून सगळेच खूप घाबरले आणि दुःखी झाले आणि त्यांनी बगळ्याला मदत करण्यास सांगितले. बगळ्याने त्या सर्वांना एका मोठ्या तलावात नेण्याचे वचन दिले. परंतु तो त्यांना म्हणाला, मी म्हातारा झालो असल्याने मी तुमच्यापैकी फक्त काहींनाच एका वेळी नेऊ शकतो. सगळे म्हणाले, ठीक आहे, चालेल, तू म्हणशील तसं करू आपण. मग दुसऱ्या दिवशी बगळा एक एक असं माशांना एका खडकावर घेऊन जायचा, मारायचा आणि खाऊन टाकायचा. प्रत्येक वेळी जेव्हा त्याला भूक लागायची तेव्हा तो त्यातील काही माशांना खडकावर नेऊन मारत असे आणि खात असे. त्याच तलावात एक खेकडा राहत होता. त्यालाही मोठ्या तलावात जायचे होते. त्याने बगळ्याला विनंती केली. बगळ्याने बदल म्हणून खेकडा खाण्याचा विचार केला आणि त्याला मदत करण्यास तयार झाला. वाटेत खेकड्याने बगळ्याला विचारले, मोठा तलाव कुठे आहे? बगळा हसला आणि माशांच्या हाडांनी भरलेल्या खडकाकडे इशारा केला. खेकड्याला समजले की बगळा त्याला ठार मारणार आणि म्हणून त्याने पटकन स्वतःला वाचवण्याचा विचार केला. त्याने बगळ्याचा गळा पकडला. बगळा म्हातारा होता, त्यामुळे त्याच्यात जास्त ताकद नव्हती. खेकड्याने बगळ्याला मरेपर्यंत हलू दिले नाही. जेव्हा बगळा मरण पावला तेव्हाच खेकड्याने त्याला सोडले आणि तो सुद्धा शांत झाला. तर या गोष्टीचं तात्पर्य काय मित्रांनो? नेहमी प्रसंगावधान राखा आणि जेव्हा धोका असेल तेव्हा त्वरित योग्य कार्य करा, जसं की खेकड्याने केलं. तर मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशा नवनवीन गोष्टी तुम्हाला रोज ऐकायला मिळतील. थँक्यू.